लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पोलीस यंत्रणा, कायदा आणि संविधान. जर यावरून लोकांचा तर विश्वास उडू लागला तर ती लोकशाही पूर्णपणे खोकली होते किंवा ते पूर्णपणे अशक्त होते. आता महाराष्ट्रामधील बहुचर्चित जे कांड आहे ते म्हणजे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निगृण हत्या. त्याच्या माध्यमातून 7 ते 8 आरोपींना पहिलं जेरबंद केलं आणि त्यानंतर यांचा आखा वाल्मिक कराड हे पुण्यातून सरेंडर झाले आणि त्यानंतर त्यांच्यावरती मोक्का लावण्यात आला आणि मोक्का लावल्यानंतर जो काही प्रकार ह्या परळी तालुक्यामध्ये झाला आणि परळीमध्ये झाला त्या सर्व गोष्टीनं सर्वाचे गणित, न्यायाची व्यवस्था, न्यायाची आशा, न्यायाची अपेक्षा हे सर्व काही या ठिकाणी तुर्तास तरी ते बंद झालंय. कारण महाराष्ट्रातील जनता म्हणते, महाराष्ट्रातील लोक फक्त एकच गोष्ट म्हणत आहेत की एवढे काही प्रकरणं डोळ्यासमोर आहेत, एवढे काही प्रकरणं दिसत आहेत, मीडिया समोर आणत आहे, त्यावरती यंत्रणा निर्णय काय घेत नाही, त्यावरती यंत्रणा ऍक्शन काय घेत नाही. जरांगे पाटील ज्यावेळेस ते आंदोलन करत होते मराठ्यांचं त्यावेळेस त्यांच्यावरती एका फाटक्या माणसावरती, पत्र्याचं घर असलेल्या माणसावरती SIT लावली जाते, चौकशी होते. तर एवढे प्रकरण मोठे आहेत, एवढे प्रकरण ओपन होत आहेत, एवढे घोटाळे आहेत. त्यामध्ये हार्वेस्टर घोटाळा झाला, त्यानंतर विमा घोटाळा, एवढे मोठे मोठे घोटाळे असताना सुद्धा अद्याप ह्या सर्व यंत्रणा कुणाच्या मेहरबानीमुळे शांत आहे. हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि त्यातून एक गोष्ट समोर येते, महाराष्ट्रातील जनता, महाराष्ट्रातील सर्वसामान्य व्यक्ती, महाराष्ट्रातील सर्व पक्षाचे कार्यकर्ते, महाराष्ट्रातील एक कॉमन मॅन एक प्रश्न विचारतोय, महाराष्ट्रामधील अशा गुन्हेगारांना शासन होईल का? यावरती गृहमंत्र्यांनी सांगितलंय की एकही गुन्हेगार वाचणार नाही आणि एकालाही सोडणार नाही. या वाक्यावरती जनता म्हणते एकालाही सोडणार नाहीत, तुम्ही त्याला धरलं सुद्धा नाही, तो सुद्धा सरेंडर झालाय आणि तुम्ही सोडण्याची गोष्टी करतात. पण आता त्याच व्यक्तीला वाचवण्यासाठी ही यंत्रणा काम करते का? हा सुद्धा महाराष्ट्रातील सर्वसामान्याचा प्रश्न पडलाय. बघा, काल एक प्रकरण घडलं होतं, एक व्हिडिओ समोर आला होता 21 तारखेला. तो व्हिडिओ होता, त्यामध्ये हे सगळे आरोपी एकत्रित विष्णू चाटे यांच्या ऑफिसमध्ये जात होते. हा व्हिडिओ आहे. म्हणजे धमकीचा टायमिंग, व्हिडिओचा टायमिंग हा सेम आहे, पण हा व्हिडिओचा टायमिंग किंवा हा व्हिडिओ काल कोर्टामध्ये सादर न करता, पक्षकारांचा पक्ष घेऊन कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी न दाखवता, पोलीस कस्टडी न घेता आरोपीला न्यायालयीन कस्टडी देण्यात आली. हे प्रकरण कालचं बघितलं आणि जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत यांना वाचवण्याचा प्रयत्न हा शासन करते का हे पण लोकांना वाटायला लागलं. कारण पोलीस यंत्रणा हे पुरावे शोधून शोधून आणते, केसावरनं ते खून ओळखतात, पण एवढे मोठे मोठे प्रूफ असताना ते प्रूफ सादर का करत नाहीत हा सुद्धा खडा सवाल पडलेला आहे. मग हे प्रकरण पाहिलं गेलं, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या की 15 तारखेची गोष्ट आठवते. 15 तारखेला मंजली ताईंनी म्हणजे वाल्मिक कराडांच्या पत्नींनी सोशल मीडियावरती आणि न्यूज चॅनल दिलेल्या त्या बाईटमध्ये त्या बोलल्या होत्या, तुम्ही वाल्मिक कराडांना किंवा तुम्ही माझ्या नवऱ्याला, तुम्ही अण्णाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही अण्णाचं सर्व काही तुम्ही बाहेर काढलात. ज्यावेळेस तुम्हाला अण्णाची गरज होती, तुम्हाला अण्णा चांगला होता, आता अण्णा अडकलाय, तुम्हाला सुद्धा, तुमचं सुद्धा मी स्टेप बाय स्टेप सगळे प्रकरण बाहेर काढेन. हे स्टेप बाय स्टेपची गोष्ट आली तर ह्या गोष्टी ज्यांना लागायच्या होत्या, ज्यांच्या अण्णामुळं जे लोक निवडून आलेले आहेत त्या लोकांची घंटी टाईट झाली, त्यांच्या मुश्क्या ह्या टाईट झाल्या आणि त्यांच्या डोक्यामध्ये इंडिकेटर लागायला लागलं. जर या ठिकाणी वाल्मिक तर पूर्णपणे अडकला तर आपलं सुद्धा काही खरं नाही.
त्यांचीच बायको मंजलीताई सगळं काही बाहेर काढून आपल्या सुद्धा अडचणीमध्ये वाढ 100% होणार याची गॅरंटी या लोकांना आहे. म्हणून बघा तुम्ही त्या तारखेपासून पुढे बघा जो काही हा रोष होता हा रोष कमी झालाय. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या तारखेपासून धस असतील, सोनवणे असतील, क्षीरसागर असतील हे सगळेच मंडळी डीएम सहित हे सगळे शांत आहेत. सगळे चक्र आतून फिरतायत. सगळ्या गोष्टी मधल्यामधून होत आहेत. ज्या गोष्टी व्हायला पाहिजे ते होत नाहीत. आणि त्यानंतर वाल्मिक कराडांची बायको कधी रस्त्यावर नाही आली, कधी कुठला मोर्चा नाही केला, कुठलं आंदोलन नाही केलं. कारण त्या दिवशीच रात्री धनंजय मुंडे परळीमध्ये आले होते, ह्या सुद्धा बातम्या आल्या होत्या. मग त्या ठिकाणी नेमकं संभाषण झालं काय? त्या ठिकाणी त्यांना विश्वास हा भेटला असणार आहे. तो विश्वास म्हणजे ताई तू घाबरू नको, तुझ्या पाठींशी आम्ही आहोत, काहीही करू, पण वाल्मिक कराडांना आम्ही बाहेर घेऊन येऊ, हा त्यांना विश्वास मिळालाय का? तिथं हा एक प्रश्न पडतोय. कारण तोपर्यंत ताई ह्या रस्त्यावरती होत्या. ताई एक वाक्य बोलल्या होत्या, अण्णाला न्याय मिळेपर्यंत आम्ही रस्त्यावरती राहू किंवा आम्ही लढाई चालू ठेवू. पण त्यानंतर ही लढाई ऑटोमॅटिक बंद झाली आणि त्या दिवशीपासून तपास पूर्ण यंत्रणा सगळ्या गोष्टी ह्या वाल्मिक कराडांना अनुकूल अशा होत आहेत. काल तरी त्यांना पोलीस कस्टडी न देता त्यांना न्यायालयीन कस्टडी दिलेली आहे. यातून काही लोक म्हणतात यांना जामीन पण मिळेल, पण जामीन मिळणार नाही कारण मोक्का असल्यामुळं जामीनही मिळू शकणार नाही. पण जे काही प्रकरण चाललंय ते दिशा आणि दशा जी बदलत आहे ह्या प्रकरणाची खूप विचार करण्यासारखी आहे. यामध्ये अंजली दमानिया दररोज वेगळे वेगळे आरोप करत आहेत. त्या आरोपाला प्रत्युत्तर काहीच मिळत नाही, पण त्या आरोपांची दखल सुद्धा घेतली जात नाही. एवढं गंभीर प्रकरण आहे. एक्स्टॉर्शन आणि मर्डरची केस झालेली आहे, ते पण निगृण केस आहे. त्यामध्ये काही आरोपी गजाआड आहेत आणि एक कृष्णा आंधळे नावाचा आरोपी पोलिसांच्या नाकावर ठिचून तो केसमध्ये राहत होता असं लोकांचं म्हणणं आहे. आणि आता तो सध्या बेपत्ता आहे. तो सध्या तो कुणालाही सापडत नाही. तो फरार आहे. एखादा 22-23 वर्षाचा आरोपी महाराष्ट्रामधून फरार होतोय म्हणजे या ठिकाणी एक मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं राहत आहे. आणि सगळे ह्या प्रकरण बघितले, सगळ्या ह्या गोष्टी बघितल्या तरी एक गोष्ट कळते की सर्व लोकांची, सर्व राजकीय लोकांचा वर्धहस्त असणारा वाल्मिक कराड हा सगळ्यांचाच आहे हे यातून परत सिद्ध होतंय. कारण म्हणावी अशी भूमिका या ठिकाणी घेतली जात नाही असा पण रोष या ठिकाणी येतोय. जे काही दिवसापूर्वी बघा जे न्याय यात्रा चालू होती ती यात्रा सुद्धा आता त्यामध्ये सुद्धा जो नेत्यांचा ओढ होता तोही कमी झाला याच्या माध्यमातून. आणि मंजली कराड ताई फक्त एक वेळेस येऊन बोलल्या होत्या, त्या एक वेळेस येऊन बोलून गेल्या, तेव्हापासून सगळं गणित बदलून गेलेलं आहे. गणित पूर्ण चेंज झालंय. सगळे काही घटना होत्या, काय त्याच्या बघायचे दृष्टिकोन तो सर्व चेंज झालेला आहे. मग याचा अर्थ काय? मंजलीताई ज्या गोष्टी बोलल्या होत्या त्या गोष्टी खरंच सत्य आहेत. आपल्याला ह्या गोष्टी म्हणाव्या लागतील. जर वाल्मिक कराड तर अडकला तर वाल्मिक कराडचे वर्धहस्त साथी वाल्मिक कराडनी काय काय केले त्याहून जास्त हात त्यांचा मोठा आहे. आणि यामध्ये फक्त एकटा अण्णा नाही, यामध्ये तुम्ही काय काय केलंय हे सगळं मला माहिती आहे. हा रोष दाखवलेला म्हणजे मंजलीताईनं तो त्यांचं जे वाक्य आहे ते बाईट खरंच काम करून गेली. आणि ही यंत्रणा, हे सगळी जे काही यंत्रणा आहे ती वाल्मिक कराडांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे असं पण लोक बोलत आहेत. मग या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रकरणामध्ये एवढे मोठे मोठे मोर्चे महाराष्ट्रामध्ये झाले, याच्या माध्यमातून नेमकं साध्य झालं काय? याच्या माध्यमातून नेमकं न्याय मिळाला कसं? आणि फक्त एक दिवस आंदोलन करून फक्त काही 2-3 गोष्टी बोलून त्यातून त्यांनी साध्य काय केलं हे सुद्धा पाहणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे मंजलीताईच्या फक्त एका वाक्यामुळं हे सगळं काही बदल झालाय. हा बदल खूप अविश्वसनीय आहे. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच आम्हाला कळवा आणि व्हिडिओ शेअर करा. नेमकं ह्या प्रकरणामध्ये ते ताईंचं वाक्य खरंच काम करून गेलं
आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींना या ठिकाणी दंड होऊन शासन होऊन त्या देशमुख कुटुंबांना न्याय मिळेल का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. याचं उत्तर तुमच्यावरती सोडतो. नमस्कार.